यस हो एकच लागतोय. सोडवली का नक्की? ग्रुपवर टाकली का? हो टीचर सोडवली. होमवर्क ग्रुपवर टाकला का? नाही टीचर. आपण जो होमवर्क करू ना तो तुमचा ग्रुप असेल ना, एक व्हॉट्सअप ग्रुप असेल ना? यस मॅम. आहेत ना सगळे ग्रुप मध्ये? यस मॅम. यस मॅम. हा व्हॉट्सअपवर एक ग्रुप असेल तुमचा, त्याच्यावर तुम्ही केलेला होमवर्क फोटो काढून सेंड करायचाय. फोटो सेंड करायचे. नाही सांगितलं का तुम्हाला? अरे सगळे गप्प बसतात एकत्र. मॅम सोडवला आहे, आज ग्रुपवर टाकून दे. बर, तर कालची गणित आपली झालेली आहेत. आता पुढची गणित आपण पटापट बघूया, कारण हा धडा ना खूप मोठा आहे, हा शिकवायला खूप वेळ लागेल. तर काही गणित मी अशीच फक्त पुढे तुम्ही सॉल्व्ह करायची. मी फक्त एक इक्वेशन बनवून देणार, कारण पुढे वर्ड प्रॉब्लेम आहेत, त्याचे इक्वेशन बनवणार, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे घरी. ठीक आहे, होमवर्क असणार तुम्ही. मी फक्त इक्वेशन बनवून देणार आणि ते कसं सॉल्व्ह करायचं ते आपल्याला जनरल मेथड आहे, आपली नेहमीची मेथड आहे. फक्त इक्वेशन कसं बनवायचं ते तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. ओके. ही एक्सरसाइज थोडी लेंदी आहे, जी 4.2 आहे. स्क्रीन दिसते? नो मॅम. नाही दिसत आहे स्क्रीन? टीचर आता दिसते. आता इथे आपल्याला, आपण हे फोर्थ वाल्यामधलं फर्स्ट वालं सॉल्व्ह केलेलं बरोबर, क्वाड्रिलॅटरलचं आपण मग ते सॉल्व्ह केलेलं. आपण एक्स कॉमन मल्टिपल घेतला, बरं काल सॉल्व्ह केलं ना आपण. हो टीचर. आपल्याला पुढचं गणित जे वर्ड प्रॉब्लेम आहे, चौथा प्रश्न हा पूर्ण आपल्याला शाब्दिक उदाहरण आहेत, वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत. आता चौथ्यामध्ये सेकंड वाला क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलंय? सेकंड क्वेश्चन मध्ये द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस, आणि अशी गणित आपण 4.1 मध्ये पण सॉल्व्ह केलेली आहेत थोडीशी. 4.1 मध्ये वर्ड प्रॉब्लेम्स. द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम, हे दोघं जण आहेत, त्यांची प्रेझेंट एजेस, प्रेझेंट म्हणजे आत्ताची जी वय आहेत, आजच्या वयांचा रेशो गुणोत्तर दिलेला आहे. आजच्या वयांचा, आजचं वय नाही दिलंय, आजच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे, रेशो दिलेला आहे, खरी वया नाही दिलेली आहे. मग त्यांचा आजच्या वयांचा जो रेशो आहे तो 5:9 आहे, 5:9 असं गुणोत्तर आहे वयाचं आजच्या. आणि पुढे काय सांगितलंय त्यांनी की 5 इयर हेन्स असं दिलेलं आहे. 5 इयर्स हेन्स. हेन्स म्हणजे काय? तर 5 वर्षानंतर, हेन्स म्हणजे पुढे, 5 वर्ष पुढे, म्हणजे 5 वर्षानंतर पुढे. रेशो ऑफ देअर एजेस म्हणजे 5 वर्षानंतर त्यांची जी वय असणार आहेत त्यांच्या वयाचं गुणोत्तर, 5 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर 3:5 आहे. 2 गुणोत्तर दिलेली आहेत तुम्हाला. आत्ताच्या वयाचं गुणोत्तर दिले 5:9 आणि 5 वर्षानंतरची जी वय असणार आहेत त्याचं गुणोत्तर दिलंय 3:5. 3:5. तर तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलंय, फाइंड देअर प्रेझेंट एजेस, आत्ताची दोघांची वय काय आहे. तर आपल्याला काय करायचंय, आत्ताची जी वय आहेत ती घेऊन, आत्ताची वय आपल्याला जो रेशो दिलेला आहे त्याच्यावरून आपण एक कॉमन मल्टिपल घेऊया एक्स. मग आत्ताचं जे प्रेझेंट एज आहे अल्बर्टचं ते आपल्याला 5, एक आपण रेशो दिला, जसं आपल्याला इथे पॅरलेलोग्रामचं ए आणि बी चा रेशो 5:4 दिलेला, मग आपण एक एक्स कॉमन मल्टिपल घेतला. मग ए चं मेजर आपण काय लिहिलं होतं काल?
एक कॉमन मल्टिपल घ्यायला सांगितलेला एक्स. ए चं मेजर काय घेतलं आपण 5 एक्स आणि बी चं मेजर 4 एक्स. हा कॉमन मल्टिपल असतो. तसंच इथे प्रेझेंट एजेस जर आपल्याला पाहिजे तर एक कॉमन मल्टिपल असतो एक्स आणि तो एक्स शोधायचा असतो आपल्याला, ज्याने ह्या दोघांना 5 आणि 9 ला गुणल्यानंतर आपल्याला खरी वय मिळते. तो जो कॉमन मल्टिपल आहे तो किती आहे? 5 आहे, 7 आहे, 10 आहे. एक्स एक्स जो दोघांना पण मल्टिप्लाय केला आपण की मला खरी वय काय होणार आहे? खरी वय मिळणार. ऍक्च्युअल जे आत्ताचं प्रेझेंट एज आहे ते कसं मिळेल मला? हे जे आहे ना हे आत्ताच्या वयाचा रेशो आहे, ऍक्च्युअल एज नाहीये. खरी एज जर पाहिजे तर ह्यांचा एक कॉमन मल्टिपल असतो, तो शोधावा लागतो. कॉमन मल्टिपल मध्ये ह्यांना गुणलं त्याने दोघांना 5 ने तो जो कॉमन मल्टिपल आहे त्याला गुणला 9 ने गुणलं तर आपल्याला दोघांची पण खरी वय आत्ताची मिळणार आहे. मग मी काय करणार? एक कॉमन मल्टिपल घेते. नाही कळलं मी काय म्हणाली? कधीही आपल्याला रेशो दिला असेल तर एक कॉमन मल्टिपल घ्यायचा, मग आपल्याला खरी वय आपल्याला एक्स ने गुणून मिळणार. मग तो एक्स शोधायचा असतो. आपल्याला करायचं काय असतं की तो जो कॉमन मल्टिपल आहे ना तो शोधायचा असतो. कळते का? येस मॅम. Yes, ma'am. लेट येस. द कॉमन मल्टिपल काय घ्यायचंय? बी एक्स. आता एक कॉमन मल्टिपल एक्स घेतल्यानंतर एज ऑफ पहिला कोण दिलाय? पहिला प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट. एज ऑफ अल्बर्ट. तर रेशो काय दिलाय? रेशो 5:9 आणि Yes, ma'am. मग कोणाचं दिलंय? पहिलं अल्बर्टचं नाव आणि मग सलीमचं सलीम. नाव. मग एजेस घेताना हे कॉमन मल्टिपल घेताना अल्बर्ट साठी 5 घ्यायचे आणि सलीम साठी 9, कारण ते क्रमाने असतं. जो तुम्हाला नाव दिले आणि जो रेशो दिले त्याला क्रमाने. मग प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट काय येणार? अल्बर्टचं एज काय येणार? 5x. 5x. 5x इयर्स. आणि प्रेझेंट एज ऑफ म्हणजे आत्ताचं वय प्रेझेंट एज ऑफ सलीम 9x. 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 तर आता आपल्याला 9. त्यांची काय बेरीज, वयांची बेरीज वगैरे दिली नाही. पुढे आपल्याला काय दिले? आता एवढ्यावरून आपल्याला प्रेझेंट एजेस मिळणार आहेत पहिल्या रेशोवर. आता आणखी एक रेशो दिलाय जो आपल्याला 5 वर्षानंतरची ह्यांची जी वय असणार आहे तेव्हाचा रेशो. ही 5x आणि 9x काय आहेत? 5x आणि 9x काय आहेत? आजची वय. आजची वय. आणि Age of आता today. पुढचा जो प्रेझेंट एजेस, आता पुढचा जो रेशो दिलाय तो 5 वर्षानंतरच्या वयाचा आहे. मग 5 इयर्स हेन्स म्हणजे 5 वर्षानंतर दोघांची वय जर आपण काढली याच्यावरून या दोघांवरून तर ती काय असतील? 5 वर्षानंतर एज ऑफ अल्बर्ट काय असेल? 5 वर्षानंतर 5 3x. वर्षानंतर अल्बर्टचं एज काय असेल? नाही. 3x. 3x. आत्ताचं वय 5x आहे ना? नाही. आत्ताचं वय 5x आहे ना? प्रेझेंट एजेस 5x आहे. 5x plus 5. टीचर 10x. 5 plus 5. नाही. 10x नाही. 5x plus 5. 5x प्लस 5 म्हणजे 5 ऍड होतात ना. आता तुमचं वय आता समजा 15 आहे तर 5 वर्षानंतर 15 अधिक 5 असं होतं. मग आताचं त्यांचं वय आपल्याला 5x मिळालेलं आहे. आपल्याला खरं वय नाही माहितीये पण एक कॉमन मल्टिपल घेतलेलं. मग 5 वर्षानंतर 5 ऍड होणार ना त्या वयामध्ये. आत्ताच्या वयामध्ये 5
आपण मिळवणार. 5x + 5 कळलं का? येस मॅम. येस मॅम. आणि एज Yes, ऑफ सलीम काय असणार? 9x + 5. 9x. 9x + 5 years. Yes. बरोबर. आता हे त्यांची 5 वर्षानंतरची वय आहेत आणि ह्याचा रेशो दिलाय. 5 वर्षानंतरच्या ज्या एजेस आहेत ना त्यांचा रेशो दिलेला आहे. म्हणजे या दोन इयर हे जे एजेस आहेत त्यांची 5 वर्षानंतरची 5x + 5 आणि 9x + 5 यांचा रेशो जो आहे तो किती दिलेला आहे? 3:5. दोघांचा रेशो 3/5. 3:5. हे असं इक्वेशन बनेल. कळलं का? Yes, Yes. ma'am. Yes. आता हे कसं सॉल्व्ह करणार तुम्ही? एक्स साठी एक्सच्या व्हॅल्यू साठी कसं सॉल्व्ह करणार? Cross multiplication. Yes मॅम. क्रॉस मल्टिप्लाय येईल सोडवता? Yes, ma'am. ती सोडून 5 ने 5x + 5 ला मल्टिप्लाय करायचं व 3 ने 9x + 5 ला मल्टिप्लाय करायचं. मग नंतर हे ब्रॅकेट ओपन करायचे. 5 ने दोघांना पण 5 × 5 = 25x + 5 × 5 = 25 25. is equal to 3 × Equal to 27x 27x + 15. 15. आता x चे टर्म एकत्र करा. x वाले टर्म एकत्र करायचे. म्हणजे हा 25x आहे, हा 27. हा इकडे आणा 27x आणि हा 25 तिकडे. 27x - बरोबर? 25x is equals to 25 - 15x. आता हा 15. हा 25x आणि हा मॅम इकडे येणार. -5 येईल x ची व्हॅल्यू. काय? -5 येईल x ची व्हॅल्यू. मायनस नाही येणार, पॉझिटिव्ह येणार व्हॅल्यू. नाही ते प्लस आहे. पॉझिटिव्ह. इथले 15 आणि हे -25. बरोबर आहे? हा बघा हा हो मॅम. 25x आहे ना आणि हा 27x इकडे आणला तो मायनस होणार 27x. हा बघा हा. आणि हा इथला 15 इथेच आहे. 15 राईट साईडला आहे, तो राईटलाच ठेवलाय. 20 तो मायनस होणार 25. बरोबर आहे? येस मॅम. हो मॅम. आता 25x - 27x किती होतात? 25x - 27x -2x. 2x. टीचर -2. -2. वजा येणार हा, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह. आणि इथे -10. -10. -10. वजा. 5 येईल मॅम x ची व्हॅल्यू. आता मायनस दोन्ही कडचे निघून जाणार. हा 5 येणार. इथे x राहणार, 2 डिवाइड होणार, 2 × 5 = 10 म्हणून x 5 येणार. हा आपल्याला आता मिळाला कॉमन मल्टिपल जो आपल्याला पाहिजे होता. आता आपण जो रेशो आपल्याला जे प्रेझेंट एजेस आहे ते लगेच मिळतील. x एकदा मिळाला प्रेझेंट एजेस मिळणार. प्रेझेंट एज ऑफ कोण आहे तो? अल्बर्ट ना. 15 years. x असं प्रेझेंट एज होता ना. नाही 5x होता ना प्रेझेंट एज. रेशो काय होता? Yes, 5:9 होता ना. येस मॅम. Yes मॅम. अल्बर्ट साठी आपण 5x घेतलेला आणि x 5 आलेला आहे. म्हणजे 5 × 5 म्हणजे किती? 25 years. 25. 25 आणि प्रेझेंट एजेस ऑफ सलीम 9x होता. 45. हाच आपल्याला शोधायचा असतो कॉमन मल्टिपल. टीचर कळलं का? 45. हाच कॉमन मल्टिपल आपल्याला शोधायचा असतो. जेव्हा आपण रेशो देतात ना तेव्हा ऍक्च्युअल एज किंवा जे काही आपल्याला शोधायचंय, संख्या कधी शोधायच्या असतात, कधी एज शोधायचा असतो. पण जेव्हा पण तुम्हाला रेशो देतात तेव्हा हा कॉमन मल्टिपल आपल्याला शोधायचा असतो. एकदा का कॉमन मल्टिपल मिळाला की मग आपल्याला
खऱ्या त्या नंबर्स किंवा खऱ्या एजेस आपल्याला लगेच मिळतात. 9 5 45 इयर्स. कळलं? आता आपला आन्सर करेक्ट आहे की नाही हे आपण व्हेरीफाय करू शकतो. आपलं बरोबर आहे की नाही उत्तर हे व्हेरीफाय करण्यासाठी ती जी कंडिशन दिलेली आहे. आता हे प्रेझेंट एजेस आहे. आपल्याला एक कंडिशन दिली त्याच्यानुसार आपण इक्वेशन बनवलेलं होतं. कंडिशन काय होती? 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचं गुणोत्तर हे 3:5 असायला पाहिजे. मग बघायचं चेक करून. आता याचं आत्ताचं वय 25 आहे तर 5 वर्षानंतर त्याचं वय किती असणार आहे? 30 असणार आहे. बरोबर? आणि ह्याचं वय 45 आहे तर 5 वर्षानंतर त्याचं एज किती असणार आहे? 15. टीचर तुमचे ब्रेक होतात. 50. एक आपला आन्सर करेक्ट आहे की नाही हे तुम्ही कसं चेक करणार? तर ती जी कंडिशन दिलेली होती आपल्याला 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर हे 3:5 आहे. मग बघायचं की 5 वर्षानंतर ह्यांची वय जी आहेत ही जी वय आहे ती आत्ताची आहेत, प्रेझेंट एजेस आहेत. 5 वर्षानंतर अल्बर्टचं एज काय असणार आहे? 50. 30. नाही अल्बर्टचं 25 असं आत्ताचं 25 आहे. 5 वर्षानंतर 30 होणार. आणि सलीमचं प्रेझेंट एज 45 आहे. 5 वर्षानंतर त्याचं एज किती होणार? 50. 50 टीचर. 50. मग आता यांचा रेशो बघा 3:5 येतो का? येतो का 3:5? Yes, 30 ma'am. आणि 50चा येस मॅम येतो. मॅम येतोय. 0 गेले. 3:5 आला. मॅम म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. काय झालं? काय म्हणाले? बरोबर आहे ना? उत्तर बरोबर आहे आपलं. टीचर स्क्रीनला दिसत नाहीये. स्क्रीन नाही दिसत आहे. दिसत आहे मॅम. आता हे दिसते. 3रं 4थं 5वं हे तुम्हाला मी फक्त इक्वेशन बनवून देणार. पुढे तुम्ही सॉल्व्ह करायचं. ठीक आहे? वर्ड प्रॉब्लेम. आपल्याला आज ही एक्सरसाइज कम्प्लीट करायची. ठीक आहे? कळलं का? येस मॅम. Yes, ma'am. थर्ड वाला संपताय आहे तो. 3ऱ्या गणितामध्ये आपल्याला परत रेशो दिलेला आहे. लेंथ आणि ब्रेडचा रेशो दिलेला आहे 3:1. रेक्टँगलच्या लेंथ आणि ब्रेड या दोघांचा रेशो 3:1 आहे. आणि त्याचं पेरिमीटर 36 सेंटीमीटर. हे तर एकदम सोपं गणित आहे. पेरिमीटर दिलेला आहे रेक्टँगलचा आणि लेंथ आणि ब्रेडचा रेशो दिलेला आहे. आता रेशो वरून ऍक्च्युअल जर तुम्हाला लेंथ ब्रेड पाहिजे तर काय करायचं असतं? खरी लेंथ आणि ब्रेड जर हवी आहे तर काय करायचं? रेशो कधीही दिला कॉमन असेल मल्टिपल. आणि एक कॉमन मल्टिपल घ्यायचं. कॉमन मल्टिपल एक्स घेतल्यानंतर लेंथ काय येणार तुमची? 3x. 3x. आणि ब्रेड काय येणार? 3x. आणि ब्रेड 1x 1x है ना? येस मॅम. लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स. तर मग काय होणार? लेंथ जी आहे लेंथ ऑफ रेक्टँगल म्हणजे आयताची लांबी जी आहे ती काय बनेल? 3x. आणि ब्रेडथ जी आहे रुंदी आयताची 1x. 1x बनेल. आता आपल्याला जे दिलंय कंडिशन मध्ये ते पेरिमीटर दिलेले. पेरिमीटरचा फॉर्म्युला वापरायचा. पेरिमीटर जी आहे ती कशी मिळते आपल्याला? पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे? 2 multiply length plus breadth. 2 ब्रॅकेट L प्लस B. ही पेरिमीटर आहे. ही दिलेली आहे. किती दिली आहे?
36. 36. इथे इज इक्वल टू काय घ्यायचे? हे पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे. इक्वल टू काय लिहू इथे? हे पेरिमीटर आहे ना. इज इक्वल टू दिलेलं आहे. पेरिमीटर किती दिलंय? 36. काय कळलं हे? 36. हे कळलं की नाही? नाहीतर एक काम करा, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2L + B. ठीक आहे. पेरिमीटर दिलेलं आहे 36. इथे 36 टाका. इथे 2, लेंथ L 3x आहे आणि ब्रेड्थ किती आहे? आपल्याला x आला पाहिजे ना इक्वेशन मध्ये. x फाइंड आउट करायचा. 1x. 1x. हा 2 इकडे येऊन डिवाइड करा. 36 डिवाइडेड बाय 2 आणि इथे राहणार 3x + 1x. ते 18 येईल. इथे 4x येते. कळलं का? आता काय करायचं पुढे? x इथेच, 4 इथे डिवाइड होईल. x किती येईल? टीचर मला स्क्रीन स्क्रीन नाही दिसत. 4.2. 4. X U 4.2 in 18 डिवाइडेड बाय 4 म्हणजे x ची व्हॅल्यू येणार 4.5 ना. Yes, हो की नाही? हो. 4.2 कशी? 4.2 की 4.5? 18 ला डिवाइड करा x ने, सॉरी 4 ने. मॅम जर 4 ने 18 ला जर डिवाइड केलं तर 4.5 येते ना. 2 नाही ना, 4.2 नाही ना. आता हा कॉमन मल्टिपल आला x. लेंथ कशी मिळेल आपल्याला? लेंथ साठी आपल्याला काय Sorry, आहे? ma'am. आता 3 मल्टिप्लाय 4.5 करायचं. मग हा, आन्सर बरोबर. येतं 3x आणि हे 1x आहे. इथे 3 मल्टिप्लाय बाय 4.5, इथे 1 मल्टिप्लाय बाय 4.5. तुमच्या लेंथ आणि ब्रेड्थ अशी. ठीक आहे. कळलं हे? 13.5. काय नाही केलं. पेरिमीटरचा फॉर्म्युला वापरला आपण. हे 2 इकडे डिवाइड केले. हे 3x + 1x 4x होतील आणि मग 4 तिकडे जाऊन 18 ला डिवाइड केलं. x. ठीक आहे. कळलं सर्वांना? स्क्रीन दिसते ना सर्वांना? परत शेअर करू का? स्क्रीन दिसते सर्वांना नक्की? दिसते मॅडम. दिसतंय मॅम. नाही आता मला दिसत नाही. स्क्रीन दिसते ना नक्की? मी पुन्हा एकदा शेअर करू. यस मॅम दिसते. एकदा रिपीट कराल का गणित? दिसते मॅम. काय रिपीट करू? हे गणित का? यस मॅम प्लीज. आपल्याला काय दिलं होतं? आपल्याला रेक्टँगलच्या लेंथ आणि ब्रेडचा रेशो दिला होता 3:1. बरोबर आहे. लेंथ इज टू ब्रेड असा लेंथ आणि ब्रेडचा रेशो दिला. आता आपण जेव्हा आपण रेशो देतो तेव्हा एक कॉमन मल्टिपल देतो. एक्स कॉमन मल्टिपल. तर एक्स कॉमन मल्टिपल असेल तर लेंथ जी आहे ती 3x बनेल
आणि ब्रेथ जी आहे ती 1x. बरोबर आहे? एवढं कळलं? यस मॅम. यस मॅम. आणि आता पुढे काय दिलं होतं आपल्याला की त्या रेक्टँगलचा जो पेरिमीटर आहे ना तो 36 आहे. तर पेरिमीटर म्हणजे परिमिती. परिमितीचं सूत्र आपल्याला माहित आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे परिमितीचं सूत्र आहे. आयताची परिमिती बरोबर. बरोबर आहे? आता यस मॅम. परिमिती दिली होती, 36 परिमिती दिली आहे. 2 लांबी आपण काढली 3x, कारण एक कॉमन मल्टिपल घेऊन लांबी आपली 3x आली आहे, रुंदी 1x आली. कळलं का? यस मॅम. हा 2 जो आहे ना, हा 2 जो आहे ना कंसाच्या बाहेर, तो मी काय केला, 2 इकडे आणला, कारण तो कंसाच्या बाहेरच आहे ना तसा, पण तो गुणिले कंसाबरोबर. हा 2 जो आहे तो गुणिले कंसाबरोबर, तो मी इकडे आणला डायरेक्ट, तो भागिले म्हणतो. 36 भागिले 2 18 आलं. आणि इथे काय होते कंसामध्ये 3x अधिक 1x आले. 3x अधिक 1x किती होतात? 4x. 4x होतात. आणि मग x इथेच ठेवायचा, 4 इकडे जाऊन भागिले पडत. इथे 18 भागिले 4 असं हे थोडं लिहायचं राहिलं माझं. इथे x, इथे तुम्ही डायरेक्ट लिहिलं उत्तर, डायरेक्ट लिहिलं कारण मी विसरली स्टेप लिहायची. 4.5 येणार x ची व्हॅल्यू. 18 ला डिवाइड करायचं 4 ने. भागाकार येतो ना, 4 चौक 16. यस मॅम. 2 राहिले. आपण एक्स्ट्राचे शून्य घेतल्या इथे दशांश देतो. 4 5 20. 4.5 आलं. आणि हा आपला कॉमन मल्टिपल आहे x. तो एकदा मिळाला की लेंथ आणि ब्रेथ लगेच मिळणार आपल्याला, कारण लेंथ म्हणजे 3x आहे आणि ब्रेथ म्हणजे 1x आहे. 3x म्हणजे 3 × 4.5 आणि 1 × 4.5 या व्हॅल्यूज काढायच्या मल्टिप्लिकेशन करून. ब्रेथ तर 4.5 आहे ना, कारण 1 नेच मल्टिप्लाय करायचंय. हे तुम्ही मल्टिप्लाय करून काढाल लेंथ. कळलं आता? यस मॅम. थँक्यू. तर पुढे आपल्याला 5th वाला काय आहे संपला. सॉरी 4th, 5th झाला. 4th तर एकदमच सोपं आहे, ते तुम्ही पण सोडू शकता. 4थ्या मध्ये काय दिलंय की 2 नंबर्स आहेत, त्यांचा रेशो दिलेला आहे. रेशो ऑफ 2 नंबर्स 31:20. एक कॉमन मल्टिपल घ्यायचा. कॉमन मल्टिपल घेतल्यानंतर फर्स्ट नंबर काय येणार? फर्स्ट नंबर 2 नंबर आहेत ना, त्यांचा रेशो दिला. वरती लिहायचं लेट कॉमन मल्टिपल बी एक्स, आणि नंतर फर्स्ट नंबर 31x आणि सेकंड नंबर 23x. 23x. बरोबर. Their sum is 216. या दोघांची सम करायची. बाय गिवन कंडिशन त्यांची सम दिलेली आहे. 31x + 23x is equal to 216. तर तुम्हाला सोडवता येईल लगेचच. येईल की नाही? इथे 54x येणार, मग x इथे ठेवायचा, 54 तिकडे जाऊन डिवाइड होणार. x मिळेल तुम्हाला, आणि x मिळाल्यानंतर हा कॉमन मल्टिपल मिळणार आणि मग तो तेव्हा पहिला नंबर मिळेल. कळलं? हो. यस. सोडवताय का? यस टीचर. उत्तर सांगा मला, सोडवा. x ची पण व्हॅल्यू सांगा आणि ते व्हॅल्यू 4 येते मॅम. x ची व्हॅल्यू 4 येते आणि 31x ची 124 येते आणि 23x ची 9 येते. सोडवलं? मॅम 31x + 23x केल्यावर 54x
54x हे आन्सर येत आहे आणि त्यानंतर 260 ला 260 ला 54 ने भाग दिल्यावर त्याचा आन्सर 4 येत आहे. म्हणजे एक्स तुमचा 4 येतो कॉमन मल्टिपल. हो. आणि मग नंतर आपला फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर फाइंड आउट करायचा 4 ने मल्टिप्लाय. मला फर्स्ट नंबर सेकंड नंबर मॅम फर्स्ट नंबरचं 124 येत आहे आणि सेकंड नंबरचं 92 येत आहे. बाकीच्यांना कळलं हे गणित? सगळ्यांना कळलंय का? मॅम 5व्याचं उत्तर आलंय माझं. टीचर. बापरे. शाळेत झाला होता का हा लेसन तुमच्या? कोणाला नव्हता ना हा लेसन? नाही मॅम. नाही मॅम हो आमचा झालाय मॅम. अजून स्टार्ट नाही झालाय. आमचं होऊन गेला मॅम दिवाळीच्या अगोदरच. पेपरला पण आला होता मॅम. आमचा नाही झाला. हा का? मग पुढचा लेसन घ्यायला पाहिजे होता. सगळ्यांचं झालेलं का? टीचर आमचा नाही झाला पण. टीचर आमचा नाही झाला, आमचा बाकी. इथे आता आपल्याला 5व्या गणितामध्ये if the product of two numbers is 360 and their ratio is 10:9, then find the numbers. आता परत दोन नंबर आहेत आणि त्या दोन नंबरचा रेशो 10:9 आहे. मग एक कॉमन मल्टिपल घ्यायचा आणि त्याच्यावरून पहिला नंबर 10x येईल आणि दुसरा नंबर 9x येईल. बरोबर आहे? कारण रेशो 10:9 आहे. आणि पण आपल्याला चौथ्या गणितामध्ये काय दिलं होतं? चौथ्या गणितामध्ये त्यांची सम दिलेली होती 260. हे बघ, देअर सम. आता इथे काय दिलंय? इफ द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स, प्रोडक्ट दिलेलं आहे. प्रोडक्ट म्हणजे काय? प्रोडक्ट याचा अर्थ असतो गुणाकार. प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार. म्हणजे आता इथे तुम्हाला दोन नंबर्स, इथे पण दोन नंबर्स आहेत, दोन नंबरचा रेशो दिलेला आहे, पण दोन नंबरचा रेशो देऊन तुम्हाला दोन त्या संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 360. चौथ्यामध्ये बेरीज दिली होती, इथे गुणाकार दिलेला आहे. थोडासा फरक आहे गणितामध्ये. बघा इथे पण आपण कॉमन मल्टिपल एक्स घ्यायचंय. लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स. फर्स्ट नंबर काय येणार? फर्स्ट नंबर आपला काय येणार? कॉमन मल्टिपल एक्स घेतल्यानंतर रेशो 10:9 आहे. फर्स्ट नंबर काय येणार? 10x आणि सेकंड नंबर 9x. आता आपल्याला जी कंडिशन दिली ती समची नाही दिली, प्रोडक्टची दिली. म्हणजे गुणाकार दिले या दोन संख्यांचा. म्हणून बाय गिवन कंडिशन या दोघांचं मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं 10x × 9x. हे तुम्हाला 360 दिले. मगाशी आपण सम घेतली कारण सम दिलेली होती. मगाशी आपण बघा 31x
प्लस 23x केलं इज इक्वल टू 216, कारण तिथे सम दिलेली होती. आता काय दिलेलं आहे तुम्हाला? प्रोडक्ट. त्या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन. आता 9x आणि 10x आणि 9x चं मल्टिप्लिकेशन जर करायचं झालं तर 10 9 चा 90 येणार आणि x नाही राहत, x आणि x पण मल्टिप्लाय होतो, कारण मल्टिप्लिकेशन मध्ये ऍडिशन मध्ये x राहत. आता मगाशी ऍडिशन होतं, ऍडिशन मध्ये आपण 54x लिहितो, पण मल्टिप्लिकेशन मध्ये तो स्क्वेअर बनतो. x मल्टिप्लाय झाले इक्वल टू 360. x स्क्वेअर इथे 360, 90 जो आहे तो डिवाइड होणार, 0 0 जाणार, 9 4 जा 36, म्हणजे x स्क्वेअर जो आहे तो 4 आहे. मग x चा स्क्वेअर 4 आहे, याचा अर्थ x किती असणार? 2 वर्गमूळ तेच. यानंतर स्क्वेअर रूट ऑफ 4. आणि मग तुमचा हा कॉमन मल्टिपल मिळाला. मग फर्स्ट नंबर 10x, 10 into 2. सेकंड नंबर 9x. 10:9 आहे ना, 9:10. राईट, 10:9. कळलं का? हा येईल 20 आणि हा येईल 18. बघा या दोघांचा गुणाकार केला तुम्ही, 20 आणि 18चा गुणाकार किती येतो? 20 आणि 18चा हाच येणार ना 360, कारण आपल्याला दोन नंबर्स Yes, येणार ma'am. आहे, त्यांचा गुणाकार 360 दिलेला आहे. येतो की नाही 360? Yes, ma'am. कंडिशन होती त्यांचा जो गुणाकार आहे तो 360 असावा. हे कळलं? यस मॅम. बच्चे लोग Yes, ma'am. समझे Yes, क्या? ma'am. सब लोग सबको समझ में आया क्या? अभी हमें आगे बढ़ना चाहिए. अगला जो 5th क्वेश्चन, तो स्टार आहे. स्टार काय असतात इथे? इम्पॉर्टंट क्वेश्चन. मॅम असं आहे का, आम्हाला पेपर मध्ये पण आला होता हा क्वेश्चन हा नव्हता, Star याच्यासारखाच important. होता. अच्छा, स्टार इम्पॉर्टंट असं नाही, पण ते हॉट्स असतात. हॉट्स म्हणजे काय? मॅम आम्हाला आमची टीचर इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून सांगायच्या. अच्छा, ते ना थोडेसे कठीण असतात. स्टार कठीण म्हणजे थोडे वेगळ्या पद्धतीने थोडं लॉजिकली सोडवायला लागतात. कठीण ऍज सच कठीण असे नाही, डिफिकल्ट नाही, पण लॉजिकल असतात. तुम्हाला तिथे तुमचं डोकं वापरायचं असतं, कारण कधी पण 10वीला पण किंवा 9वीला पण तुम्हाला जो शेवटचा प्रश्न असतो, आमच्या वेळेला असं होतं की शेवटचा 15 मार्काचा जो प्रश्न असायचा, आमच्या वेळेला 75 मार्काचे गणिताचे पेपर असायचे. 75 मार्क्स. तुम्हाला किती? 50 40 40 मार्क्सला असतो मॅम. मॅथचा 40चा असतो आणि मॅथचा 40चा असतो. ना. आमच्या वेळेला 10 मार्क 75 मार्क्स. 75 150 मार्काचे पेपर असायचे सगळे. म्हणजे सायन्सचा, सोशल सायन्स आणि मॅथ्स असे 150 मार्काचे पेपर असायचे. तर आम्हाला शेवटचा जो 15 मार्काचा प्रश्न आहे ना, तो ते प्रश्न तुम्हाला पुस्तकात कुठेच नाही मिळणार. पुस्तकातले प्रश्न नसायचे, सगळं लॉजिकल. म्हणजे असायचे इझी वाले क्वेश्चन, पण आपण जे पण शिकतो या धड्यांमध्ये ते सगळं असं वापरून लॉजिकली सोडवायचे असतात गणित. कळलं? त्याला आपण हॉट्स असं म्हणतो. लॉजिकल असतात, कठीण नसतात, सोपे असतात, पण लॉजिकल असतात.
है ना. तर हे जे गणित आहे ना हे एकदम सोपं आहे, पण आपल्याला खूप कठीण वाटतं कठीण. इथे काय दिलेलं आहे बघा, हे गणित सोडूया, आपलं सोडून व्हायला पाहिजे. पहिलं सोडून दाखवलं की तुम्ही दुसरं सोडवा. ठीक आहे. इथे आपल्याला 2 रेशो दिलेले आहेत. एक A:B चा रेशो दिलेला आहे. A:B चा रेशो 3:1 आहे आणि B:C चा रेशो 5:1 आहे. A:B आणि B:C असे 2 रेशो दिले आणि आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ, यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर करायचं काय असतं माहितीये का, हे असं असेल गणित, तर अशी खूप गणित तुम्हाला नंतर पण सोडवायची पुढच्या एक्सरसाइज मध्ये. त्याच्यामध्ये बघा A:B हा पहिला रेशो दिलेला आहे 3:1, बरोबर आहे. नीट लक्ष द्या, हे बरोबर आहे. A:B. आता इथे मी जर क्रॉस मल्टिप्लाय करते तर A:1 A येणार आणि इज इक्वल टू 3B येणार, बरोबर आहे. येस येस मॅम. मॅम. हे कळलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं. आता 5:1 दिले, तर इथे पण मी क्रॉस मल्टिप्लाय करते. B1 चा B येणार, B is equal to 5C. म्हणजे फायसी. A ची व्हॅल्यू 3B मिळाली आणि B ची व्हॅल्यू 5C मिळाली. आता इथे B ची व्हॅल्यू 5C मिळाली की नाही, पण B इथे आहे बघा, इथे B आहे. मग मी काय करेन, इथे जो B आहे ना, तिथे जी B ची व्हॅल्यू मला इथे मिळालेली आहे, किती मिळाले B ची व्हॅल्यू, इथे B ची व्हॅल्यू किती मिळाले, 5C. ती इथे टाकते मी. इथे 3 लिहिते आणि B च्या जागी मी 5C टाकते. म्हणजे A काय मिळणार, 3 5 15C. हे कळलं काय केलं, कारण B ची व्हॅल्यू Yes, ma'am. 5C आहे आणि इथे A इज इक्वल टू 3B आहे, म्हणून मी B ची व्हॅल्यू 5C इथे टाकेल. आता आपल्याला ज्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला सांगितल्यात त्या दिसतात खूप अशा मोठ्या मोठ्या, पण खूप सोपं आहे. मग तिथे करायचं काय माहित आहे, त्या व्हॅल्यूज मध्ये जिथे जिथे A आहे तिथे तिथे 15C टाकायचं. जिथे जिथे B आहे तिथे तिथे 5C टाकायचा आणि जिथे C आहे ना तिथे Cच ठेवायचा. कारण आपल्याला करायचं काय आहे की सगळ्या पूर्ण त्या कॅल्क्युलेशन मध्ये फक्त C आला पाहिजे. कारण A च्या जागेवर आपण काय लिहिणार आहे, A च्या जागेवर काय लिहिणार आहे, A ची व्हॅल्यू काय मिळाली मला, A ची व्हॅल्यू 15C. B ची व्हॅल्यू काय 15C. मिळाली, B ची व्हॅल्यू 5C. 5C आणि C जिथे आहे तिथे Cच ठेवायचं. म्हणजे आता बघा ही व्हॅल्यू जर मला काढायची A³ अपॉन, ठीक आहे, पण ती कॅल्क्युलेट करायला इझी आहे. कॅन्सल होणार, C सगळीकडे C आल्यामुळे असंच आहे. येस मॅम. परत याचा ब्रॅकेटला क्यूब आहे. दिले. तर आता इथे व्हॅल्यूज टाकूया आपण. आता इथे A³ दिलेला आहे. A³ म्हणजे A 3 वेळा मल्टिप्लाय करायचं, पण A ची व्हॅल्यू काय आहे, 15C. 15C. 15C गुणिले 15C गुणिले 15C त्याला मल्टिप्लाय A. तर मी 15C चा क्यूब करण्यापेक्षा मी 15C असं गुणलं 3 वेळा, म्हणजे पण क्यूबच होतो की नाही, येस मॅम. बरोबर की नाही. आता खाली डिनॉमिनेटर मध्ये छेदामध्ये 15 आहे, हे 15 पहिले मी लिहिते. नंतर B चा स्क्वेअर आहे. आता B ची व्हॅल्यू काय आहे, 5C स्क्वेअर. 5C. मग ते मी 2दा मल्टिप्लाय करते कारण स्क्वेअर आहे, म्हणून 5C × 5C करते. आणि नंतर इथे C आहे, तिथे काय लिहू मग
सीच्या जागेवर मल्टिप्लाय बाय सीच लिहायचा C. सीच लिहा, फक्त सी. कारण सी ची व्हॅल्यू आपल्याला काही नाही मिळाली बाकी. हा. आणि याचा क्यूब आहे डोक्यावर. काय झालं हे नाही कळलं? कळालं मॅम. No, teacher. हा, कळालं. कळलं की नाही? बाकीच्यांना कळलं? Yes, ma'am. येस मॅम. बघा ए क्यूब आहे आणि ए ची व्हॅल्यू 15c आहे. मग क्यूब म्हणजे 3 वेळा मल्टिप्लाय करतो, म्हणून ए ची व्हॅल्यू 15c आहे की नाही. मग 15c ने 3 वेळा मल्टिप्लाय केलं म्हणजे तो क्यूब झाला. नंतर खाली 15 आहे, तो हा 15 लिहिला. बी स्क्वेअर आहे, बी ची व्हॅल्यू 5c आहे. स्क्वेअर म्हणजे दोनदा मल्टिप्लाय करायचं, म्हणून मी 5c दोनदा मल्टिप्लाय केलं आणि सी आहे तसाच हा C. आणि मग ब्रॅकेट क्यूब आहे. कळलं? आता सी सी कॅन्सल होतात बघा. हा सी या सी बरोबर कॅन्सल होईल, हा सी या सी बरोबर, हा सी या सी, कारण ते मल्टिप्लायच आहेत. 15c बोललं तर ते 15 इंटू सीच असत. आता हा 15 आणि हा 15 कॅन्सल होणार. 15 वजा 15, 15 वजा हा 5 आणि हा 15, 5 वजा 5, 5 3 जा 15, 5 वजा 5, 5 3 जा 15. कळलं? राहिलं काय? येस मॅम. राहिलं 9चा काय क्यूब याच्यामध्ये? राहिला आता. 9चा आतमध्ये क्यूब. 3 इंटू 3 राहिलंय, बाकी हम्म. खाली काहीच नाही राहिलेलं आहे. वरती 3 इंटू 3 हे 9 राहिलंय आणि 9चा क्यूब किती येतो? 729. 729. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ना, ए क्यूब अपॉन 50 बी स्क्वेअर सी क्यूब ची व्हॅल्यू आली 729. कळलंय का? येस मॅम. येस मॅम, समजलं. आता ही सेकंड व्हॅल्यू पण तुम्ही शोधू शकता. सेम तेच करायचंय. ए च्या जागी 15c टाका. बघा हा ए स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर म्हणजे 15c इंटू 15c आणि खाली 7 आहे. बी ची व्हॅल्यू 5c आहे आणि इंटू सी. सी सी कॅन्सल, हा पण सी सी कॅन्सल. हा 5 3 जा 15 आणि मग 15 3 45 आणि खाली 7 राहिले. एवढं सुद्धा किंवा पॉइंट मध्ये असेल तर पॉइंट मध्ये द्या, नाही तर असंच ठेवलं तरी चालेल. कळलं का? अरे कळलं की नाही? दुसरं तर सोपं आहे अजून. येस मॅम. लय सोपं आहे मॅम, झालं होतं माझं अगोदरच. ठीक आहे, बाकीचं आपलं 2 गणित राहिले तरी पण कम्प्लीट करायचं होतं, पण एवढी गणितं सोडवायची. ठीक आहे, वेळ संपलेली. बाय. सगळ्यांनी अभ्यास करून ग्रुपवर टाकायचंय. कळलं का? मॅम. येस मॅम. बाय. बाय टीचर. बाय टीचर. Thank you, ma'am. Good night, everyone. Good night, ma'am. Take care.